नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. जागतिक वन दिनानिमित्ताने धुळ्यात काढण्यात आली जनजागृतीपर रॅली. जागतिक वन दिनानिमित्ताने धुळे वन विभागातर्फे जनजागृतीपर रॅली काढण्यात आली. दरम्यान जागतिक वन दिनानिमित्ताने काढण्यात आलेल्या रॅलीला मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात करण्यात आली. या चित्ररथ जनजागृती रॅलीत श्री संत ज्ञानेश्वर माऊली पाठशाळा, गोंदूर विमानतळ, न्यू सिटी हायस्कूल, धुळे कमलाबाई आजमेरा शाळा, जिजामाता कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, छत्रपती शिवाजी हायस्कूल, महाराणा प्रताप हायस्कूल, JR सिटी हायस्कूल, स्काउट पथक, श्री संत ज्ञानेश्वर माऊली पाठशाळेतील वारकरी विद्यार्थी तसेच वन विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला. श्री श्रीकांत देवराजी, भवन संरक्षक श्री नितिन कुमार सिंह जी, DFO विजिलन्स आणि वन विभागाच्या अधिकारी कर्मचारी, आपला महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी, आज जागतिक वन दिवस निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जसे नितीन सिंग साहेबांनी सांगितले, यावर्षी आम्ही फॉरेस्ट आणि फूड, वन आणि अन्न याबद्दल म्हणजे आम्ही हा टीमवर फोकस करणार आहे. आणि वनातील असे आहे की आपलं अन्न सुरक्षा, फूड सिक्युरिटीसाठी आणि न्यूट्रिशन, पोषणसाठी आणि उपजीविका ते प्रदान करण्याच्या वनाच्या महत्त्वाची भूमिका याबद्दल म्हणजे भूमिकेचा साजरा आज आम्ही करणार आहे. इथे आपला वन आम्हाला कसे पाहिजे म्हणजे कशासाठी पाहिजे त्याबद्दल आज आम्हाला विचारायचे आहे. आपलं शेतीमध्ये आम्हाला काय पाहिजे की मातीचं फर्टिलिटी चांगलं असेल तर आम्हाला शेतीमधून उत्पन्न वाढवतील. म्हणजे वन असं आहे की मातीच्या सुपीकता वाढवण्यासाठी आणि आपलं जलस्रोत त्याचं संरक्षण करण्यासाठी आणि शुद्ध हवा देण्यासाठी आम्हाला वने पाहिजे. आपला निसर्गाचे बघा, आम्हाला ऑक्सिजन कुठून मिळतील? ऑक्सिजन सिलेंडरच्या व्यतिरिक्त आम्हाला ऑक्सिजन फक्त झाड देतील. म्हणजे असं आहे की निसर्गाचा ऑक्सिजन सिलेंडर आहे झाड, म्हणून झाडाचे संरक्षण करणे गरज आहे. आपण विद्यार्थी समूह आज इथे आलेला आहे. या दिवशी आम्हाला फक्त विचारायचं आहे, वनाचे संरक्षण आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी, निसर्गाच्या संरक्षणासाठी आम्ही आपलं छोटेसे काय काम करू शकते. मी तुम्हाला सांगू शकते विद्यार्थी, आपला जवळपास जे जंगल आहे, इथे दुले असेल तर इथे ललिंग आहे आणि सातपुड्याच्या डोंगरात पण जंगल आहे. तिथे जाऊन आपण बघा की निसर्गाचा अनुभव घ्यावी आणि वनाच्या भूमिकेचा महत्त्वपूर्ण म्हणजे रोल काय आहे त्याबद्दल ते समजून घ्यावी आणि वन संपत्ती काय आहे त्याचा शोध घ्यावी, त्याच्या माहिती गोळा करावी.